नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या गणपतीची माघी गणेश जयंती का साजरी केली जाते। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। माघ मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हटले जाते। पौराणिक कथानुसार माघ मासातील शुक्ल पक्षात गणपतीचा जन्म झाला। महादेव आणि देवी आदिशक्ती स्वरूपात माता पार्वती यांचे पुत्र श्री गणेश यांना प्रथम पूजनीय मानले जाते, म्हणून कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी बाप्पांची आराधना केली जाते। तर मग आता आपण जाणून घेऊया माघी गणेश जयंतीची कथा। गणपतीने राक्षसांचा संहार करण्यासाठी 3 वेळा अवतार धारण केला असे प्रामुख्याने मानले जाते। पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा म्हणजेच पृष्ठपती विनायक जयंती। या दिवशी पिठाचा गणपती तयार करून त्यामुळे त्याची पूजा केली जाते। आणि दुसरी वेळ म्हणजे आपली भाद्रपद शुक्ल चतुर्दशी, म्हणजे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये खूप धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरे केले जाते। या दिवसामध्ये गणपती बाप्पाच्या मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते। आणि तिसरी वेळ म्हणजे माघ गणेश जयंती। याचीच कंदपुराणात अशी कथा आहे की नरांतक नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी गणपती बाप्पांनी ऋषी कश्यप यांच्या घरी विनायक नावाने अवतार घेतला होता। या दिवशी गणपतीला तिळाचे लाडू आणि साखर प्रसाद म्हणून चढवले जातात, म्हणूनच या दिवसाला तिळकुंद चतुर्थी असेही म्हणले जाते। या दिवशी गणपती बाप्पांना प्रिय असणारी लाल जास्वंदाची फुले आणि 21 दुर्वा वाहिल्या जातात। 21 मातृदेवता आहेत आणि गणपती बाप्पा हा मातृप्रिय देवता असल्यामुळे त्याला 21 दुर्वा हा वाहिल्या जातात। माघी गणेश जयंतीच्या काळात अथर्व शीर्षाचे पठण केले जाते, त्यामध्ये गणपतीच्या सगुण आणि निर्गुण रूपाचे वर्णन केले आहे। माघी गणेश जयंतीला चंद्रदर्शन निषेध मानले गेले आहे। या दिवशी चंद्रदर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होतात असे मानले जाते, म्हणूनच या दिवशी चंद्रदर्शन करणे वर्जित करावे। माघी गणपतीला गणेशाची आराधना केल्याने संकटे आणि मानसिक विकार दूर होतात। या गणेश जयंतीला गणेशाची चिंतामुक्त आराधना करून आपल्यातील गणेश तत्वाला जागृत करणे हीच या चतुर्थी मागची खरी भावना आहे। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा। चला तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।